मित्रांनो कोल्हापूर रस्ता बघण्याचा एक नंबर खराब आहे, एक नंबर. तर मित्रांनो आता मी आलोय रंकाळ्यापाशी. तर तुम्हाला दाखवतो रंकाळा आपला. कुठे जाण्याचा तुम्ही? कुठे जाण्याचा? रोडला जाण्याचा. असं कर असं असं कर असं कर. कशा आहे बॉडी बाबाची? तर मी सांडी पुढे ठेवलं ते त्यातले 2 आता खाणार आणि 4 नंतर ना वर्कआउट झाल्यावर. जय श्रीराम मित्रांनो, कसा आहे सा? व्यायाम करताच ना करायलाच पाहिजे. तर आजचा बॉडी बिल्डिंग सिरीजचा आपला किती दिवस आहे? 8वा दिवस. तर आता मी निघालोय जिमला. भावा तू पण ये लवकर. अरे ये रे, घरात बसून काय कर. गाडी काढल्याने लगेच आलो जिमवर आलो, बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि चालू केलं वॉर्मअप. आणि हो भावा तू पण वर्कआउटच्या आधी वॉर्मअप करायला विसरू नको. वॉर्मअप झाल्या गपागप 50 सपाट्या मारल्या आणि 50 रिवर्स जोर. हे मारून झालं लय घामालेला म्हणून काढला शर्ट. मग मारलं 20 पुलअप्स. भावा तू किती पुलअप्स मारतोस हे कमेंट मध्ये नक्की सांग. त्यानंतर मारलं लेट पुल डाऊनचं 15चं 3 सेट. त्यानंतर मारलं सिटेड केबल रॉ प्रेस याचं 10 12 12 असं 3 सेट मारलं. त्यानंतर मारलं बार्बल प्रेसचं 10चं 2 सेट. इथं बॅकचा वर्कआउट समाप्त केला आणि चालू केला बायसेपचा वर्कआउट. मी मारलं बार्बल कर्लचं 12चं 3 सेट. हे मारल्यावर बायसेपला असला पंप आलेला का नाही, शेवट पंप होता बघा ना. हे बघा भावानं कमेंट करा नक्की बायसेप कसा दिसतोय. मग शेवटी या मशीनवर जाऊन बायसेप मारलं. पहिल्यांदा 2 हँड, नंतर राईट हँड लेफ्ट हँड. वर्कआउट संपवला आणि गेलो रूमवर. मित्रांनो आता मस्तपैकी तयार झालोय मी. हे बघा आता आंघोळ केली आणि आता 2 अंडे खायची आणि जायचं घरला. तर आज मित्रांनो मला आमचं घर दाखवणार, आमचं गाव दाखवणार आणि आमचं तुळशी डॅम पण दाखवणार. आमचा निसर्ग कसा आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला लय भारी वाटणार आहे. कारण आमचं गाव म्हणजे स्वर्गच आहे. चला तर आमच्या गावाकडे. चला तर मित्रांनो आता आपण आपली गाडी काढलेली आहे, आपण निघालेलो आहे आपल्या गावाला. चला मित्रांनो कोल्हापूर रस्ता बघण्याचा एक नंबर खराब आहे, एक नंबर. पावला खड्डे आहेत, पावला खड्डे बघण्याचा. थांबा तुम्हाला दाखव. कसं आहे नुसतं खड्डे आहेत, नुसतं. कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो हा रस्ता कुठला आहे. तर मित्रांनो आता मी आलोय रंकाळ्यापाशी. तर तुम्हाला दाखवतो रंकाळा आपला. हे बघा आपला रंकाळा आहे. तर हा आहे आपला आता रंकाळा. हे आल्या माणसं फिरायला इथं. कुठे जाण्याचं तुम्ही? कुठे जाण्याचा? रोडला जाण्याचा. तर मित्रांनो आता हे आपण भावाने लिफ्ट दिल्या, यातने आपण आता फिरवाडीला सोडणार आहे. चला चला. हळदी करा आलो हळदीत. बघा हाय महाराजांचा पुतळा. मित्रांनो आता आम्ही आलोय हळदीत. आता मम्मीनं बुंदी गॅस आणलेली कळी लाडू करायला. तर आता मी घेत आहे ते कळी. आता आपण घेतली बुंदी. मेडिकल मध्ये औषधे घेतल्यात तिथे आणली सांगितलेली. तर आता आपण निघालोय गावाकडे. निघाल्या आजीला सोडलं. हे कुरुकुली. तर मित्रांनो आता मी आलोय भोगावतीवर. तर हा बघा इकडं वरती आहे भोगावती कारखाना. इकडे वरती आहे भोगावती कारखाना. हे बघा इकडं भोगावती कारखाना आहे वरती. वरती तिकडच्या बाजूला, तिकडच्या बाजूला. आता मी आलोय केळी घ्यायला. केळी आणि मी घेणार आहे संत्री. मी घेणार आहे.
फळ घेतलीत आणि डायरेक्ट आलो शिरगावच्या पुलावर. हे बघा, हे आहे पहिलं जुनं पूल आणि हे आहे नवीन पूल. हे कसं बांधलंय. आता हे निघाल्यात भोगावती कारखान्याला ऊस घेऊन. आता आलो मी शिरगावात. हे बघा, इथे आपल्या भावाचं हॉटेल आहे. चला तर तुम्हाला दाखवतो आमच्या अविभावाचं हॉटेल मोरया. मित्रांनो, मी आलो आता हॉटेल मोरयाच्या इथं. भावानो, यांची क्वालिटी एक नंबर, शेवट आहे शेवट. आता तुम्ही कमेंट करशील की तू आहेस फिटनेस लवर, तू कशाला हे करायला आहेस, तू व्यायाम कर जा. भावा कसा आहे, आपल्या जर थोड्या मदतीनं आपलीच माणसं जर वरती जायत असतील तर ते काम करायला लाजायचं नाही भावानो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या शिरगावच्या भागात आला तर आपल्या मोरया हॉटेलला भेट द्यायला विसरू नका. भावानो, नवीन रस्ता करायचा हवा आहे आता, त्यामुळे रस्ता लय खराब झालाय लय. आता इथं तर पूर्ण बक्षला आता इथं नवीन रस्त्याचं काम चालू आहे. हे बघा, आता आम्ही आलोय बोरमाळ्यापासून वरती, बोरमाळ्याच्या पाठीवरून वरती आलोय. आता तुम्हाला दाखवतो आमचा निसर्ग कसा आहे. हे भावानो, आता भात कापणी चालू आहे आपल्याकडं. हे बघा, भात कापणी चालू आहे. तुम्ही पण भात कापायला जाता का सांगा, कमेंट करा नक्की. म्हणजेच निसर्गाचा यो काय म्हणतात ते, निसर्गाचा एंट्री पॉइंट तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. कसं आहे, काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते हॉटेल, एकदम ओके मध्ये आहे सगळं. मित्रांनो, तुम्ही जर म्हणत होता ना तुम्हाला निसर्ग बघायचा आहे, निसर्ग बघायचा आहे, स्वर्ग बघायचा आहे, तर तुम्हाला आता मी स्वर्ग दाखवणार आहे. नीट बघा तर बघाल असा आमचा हा निसर्ग आहे. या निसर्गाच्या सानिध्यात आम्ही लहानाची मोठे झालोय. तर तुम्हाला आता दाखवणार आहे. हा बघा, इकडे बघा कसा आहे. या आमची तुळशी नदी आहे, तुळशी धरण. हे बघा कसा आहे, टॉपचा निसर्ग. भावानो, स्वर्गात आल्यासारखं वाटते. स्वर्गात तुम्ही एकदा नक्की येऊन बघा. तुम्हाला असं व्हिडिओत व्यवस्थित दिसणार नाही. तुम्ही नक्की येऊन इथं बघा, तुम्हाला लय भारी वाटणार. लय असं वाटते स्वर्गात आल्यासारखं, स्वर्गात. हे बघा, थांबा तुम्हाला पुढची कॅमेरा दाखवतो. हे बघा, काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते हॉटेल, एकदम ओके मध्ये सगळं. हे बघा, इकडं ही सह्याद्री पर्वतरांग आहे. इकडं ही सह्याद्री पर्वतरांग. इकडं या मी सह्याद्रीच्या खोरातील राहणारी माणसं. भावानो, नुसतं स्वर्ग बघून जाऊ नको सा. भावाच्या आयडीला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आपण यूट्यूबवर पूर्ण टाकणार आहे. पूर्ण नक्की बघा, तुम्हाला भरपूर आवडणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा, भावाला सपोर्ट करायला विसरू नका. बोला जय श्रीराम. तर चला, तर आपली भाचा-भाची आपली वाट बघत आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना दाखवतो आमच्या भाचा-भाची कशा आहेत. लई खोडकर आहेत. चला, तर तुम्हाला लई मजा येणार आहे बघायला. चला. आहे फाटा. आणि ते मित्रांनो आहे तिकडं ते आमचं ज्योतिबाचं मंदिर, आमचं ग्राम देवस्थान. हे तर खाली ही कानकेकरवाडी, इथं आमची ग्रामपंचायत आहे. राम राम कानकेकरवाडकर. आता मी जाणार आहे खामकरवाडी. चला, तर हा रोड आहे खामकरवाडीचा. या बघा, मुली आता निघाले शाळेतून घरी. मित्रांनो, मी पण 5वी ते 8वी पर्यंत याच खामकरवाडी शाळेत शिकलो. याच खामकरवाडी शाळेत माझी खेळाची आवड निर्माण झाली. इथूनच खऱ्या अर्थाने माझं स्पोर्टचं करिअर चालू झालं. राम राम खामकरवाडकर. कसं काय, या शाळेतील सर खूप चांगले होते. त्यांनी मला खो खो, कबड्डी आणि असं भरपूर खेळ शिकवलं. त्याने एकच सांगितले की खेळात कधीच हार मानायची नाही. जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण हार मानायची नाही. शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचं. त्या सर्व सरांचे मनापासून धन्यवाद.
की त्यांनी मला रडायचे नाही तर कसं लढायचं हे शिकवलं. कसे बैल आहेत दारात बांधलं, आपल्या भिकाजी भावाची बैल. हा आमचा बांबराचा वडा. बघा तर मित्रांनो, आता आम्ही आलोय गावाच्या वेशीवर. हे बघा इथं वरती शाळा आहे आमची, इकडे इथनं वरती रस्ता गेला. मित्रांनो हे आहे आमचं गाव. एक नंबर आहे बघा. भात कापायचा आहे इथे, भात कापलंय. हे आहे आमचं गाव. कसं आहे निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे आमचं पिंपरीची वाडी गाव. हे पार्के हे बाकी आता घरात कोणीही नसणार आहे, कारण सगळे गेल्यात शेताकडे. गाव सुनसान आहे, सुनसान. पण दिसते का बघा तुम्हाला, दिसते बाकी पोरं दिसणार. हे बघा आमचा वाटत बघायला आलाय भातचा. चला जरा इधर चल, उचल 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 चल. चला 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 चला. थांब थांब, बस बस थांब. थांब 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 थांब. आवडते तुला? आणि वय ते तेवढंच आहेत, नाही काय बाकी पुढे नाही काय त्यात. हे भरणे नाही ती, थांब काढशील ते, मोठी नाही ते माझे. का टाकलंच घे की ते. इकडे 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 कोणते हा नुसते केळ खातोय. अरे थांब. आमचा ठोंब्या असं कर, असं असं कर, असं कर. कशी आहे बॉडी भावाची. असं कर, असं कर. मम्मी शेताला गेल्या. काय झालं? आई कुठे गेली? आई कुठे गेली? मुकाडाला. खा की भाकरी. भाकरी का? चला गेली लाईट. भाकरी का? भाकरी का रे? भाकरी का? हे टाकते ठीक आहे. हा पाऊस नाही, आम्ही निघालोय आम्ही जेवणार. बाकीचं पण जेवणार, आम्ही जेवणार.
नाव काय तुझं? नाव काय रे? शिवांश. जेवायला म्हण, जेवायला या, जेवायला या, जेवायला म्हणून त्यासने त्यांचं सांग, जेवायला या, जेवायला या आमच्यात. आम्ही केली भाजी भाकरी आमटी. म्हण जेवायला या, या 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 भाकरी खायला या आमच्यात. झोपल्यावरच निवडते. दुकानला काय करायला? उठा आता, आमची झोपायची वेळ झाली. उठा आता, आमची झोपायची वेळ झाली. तर मित्रांनो, आता मग आलोय केक न्यायला तळगावात. थोरल्या तळगावात. आईला भाजायला पाहिजे एक नाचण्याची आता. नियोजन करावं बघा. यासाठी तुला काय बड्डे बॉय नियोजन करायला. तुझे हातात काय आणि हे मात्र करायचं पाणी वगैरे ना केली आहे तिचे नाही जास्ती टाकायचं. काय बघ काय जाऊन आणा जाता गावात 100 रुपये गाडी ते यान किती आहे? झारण की झारण नाही येणार ते. काय म्हणते काय म्हणते आता काय झालं तर डायरेक्ट पाण्यात काढायला पाहिजे होता. मी सांगतो तुम्हाला. आता तुला नवीन सांग. आता परत काढूया. पाणी बाहेर होता पाहिजे तसं घेऊन चला पाहिजे. सगळं वरचं पाणी काय खाली अटॅच कवर देऊन नारळच फोडीचा सही करून खाली कशात आपलं जिथं सांगा तसं काय नारळ पुढे तोवर ते कसं ठरवलं जास्त करून आपल्या कांदा विषय आपल्या इकडे तांदूळ त्याच्यातले
बघा आता ते टाइम आहे 5 मिनिटात गावात जाऊया नाही का घे खाण्यापेक्षा 5 मिनिटात गावात 100 एक गोष्ट 150 आता वरती घ्या आता इकडे बाहेर निघालेले सेम असा